लक्षणं ज्यांच्यामध्ये तो सद्गुरू. तर मोठं नाव लावलं तरी सद्गुरू नाही. म्हणून ज्याला सद्गुरू म्हणायचं त्याच्या नावात सामर्थ्य आहे का, त्याच्या स्पर्शात सामर्थ्य आहे का, त्याच्या दृष्टीत सामर्थ्य आहे का, त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे का, तो निर्भय झालाय का, तो निरीच्छ आहे का, तो निष्पृह आहे का, तो विरक्त आहे का, ही त्याची लक्षणं आहे. आणि ही लक्षणं तपासून घेतली पाहिजे. आणि या लक्षणामध्ये जो बसेल तो सद्गुरू. तर आज तुम्ही साधक दीक्षा घेताय म्हणजे फिक्स करताय की मला मोक्ष मिळवायचा आहे आणि मला गुरु फिक्स करायचे आहे. म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज मी तुम्हाला स्वीकारतो, 2 वर्ष मी तुमची कसोटी घेणार. गमत आहे बघा. हा जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे की तो सांगतो गुरूंची कसोटी घ्या, गुरुना तपासून घ्या, गुरुना तपासून घ्या. खात्री पटू दे तुमची की बाकीच्यांसारखा हा आपला नाव लावलेला सद्गुरू आहे